महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि नैसर्गिक डोंगर रांगा यांच्या कुशीत वसलेले मा मांडोबाई देवस्थान बघेडा टेढा येथे रामनवमीच्या पावन पर्वावर लक्षापेक्षा अधिक 191 सर्व जातीय नवदाम्पत्यांनी मा मांडोदेवीचे आशीर्वाद घेऊन नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात केली। यावर्षी हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सामूहिक विवाह सोहळा भक्तांच्या प्रचंड उत्साहाने सफल पार पडला। मांडोबाई देवस्थानातील हा सलग 34वा सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा असून तो 27 मार्च रोजी मा मांडोबाईच्या कृपेने संपन्न झाला। नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, आईनी कायदा न्याय विभागाचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कुटुंबासह उपस्थित होते। त्याचप्रमाणे देवस्थानचे अध्यक्ष व गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, आमगावचे आमदार संजय पुराम, माजी आमदार सहेजराम कोरोटे, हेमंत भाऊ पटले, खोमेश भाऊ राहंगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पंचायत समिती गोंदिया सभापती मुनेश राहंगडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव उके, उषाताई मेंढे, सुरेंद्र नायडू, दीपाताई चंद्रिकापुरे, सविता अग्रवाल, चेतालीताई नागपुरे, सुमित भालोटिया, जीवनेश मिश्रा यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सामूहिक विवाह सोहळ्याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की सर्व जातीय सामूहिक विवाहाची सुरुवात 1993 पासून याच देवस्थानातून झाली आहे आणि हे सलग 34वे वर्ष आहे। आजच्या काळात हा उपक्रम समाजातील अनेक कुटुंबाचा वेळ आणि खर्च वाचवणारा प्रभावी उपक्रम ठरत आहे। दरवर्षी विवाह घटकांची वाढती संख्या ही आयोजन समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची साक्ष आहे। आगामी काळात सर्व धर्मीय लोकांनी या उपक्रमाअंतर्गत विवाह नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले। राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी मांडोदेवीला नमन करून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले। हजारो भक्तांच्या उपस्थितीने भारावून जाऊन त्यांनी सांगितले की मुंबईत असताना मांडोदेवी देवस्थानाबद्दल जे ऐकले ते आज प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले। या पवित्र देवस्थानच्या भव्य विकासासाठी मी कटिबद्ध आहे। लवकरच मी दिवसाच्या वेळी संपूर्ण क्षेत्राची पाहणी करणार असून येथे कोणते विकास काम करता येईल याचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी नमूद केले। ते पुढे म्हणाले, मी त्या जिल्ह्याचा जावई आहे जिथे मा मांडोदेवी विराजमान आहे। हा माझा सन्मान आहे। या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे ही माझी प्राथमिकता आहे। सामूहिक विवाहात नवदाम्पत्यांना लग्नासाठी आवश्यक जीवन उपयोगी वस्तू, वस्त्र तसेच सोन्याचे मंगळसूत्र प्रदान करण्यात आले। मोठ्या संख्येने भक्त उपस्थित असल्यामुळे पोलीस प्रशासनाने मुंडीपार हरदोली मार्ग तसेच मंदिर परिसरात उत्कृष्ट व्यवस्था राखली। याबद्दल आयोजन समितीने आभार मानले। या संपूर्ण सोहळ्याला यशस्वी करण्यात देवस्थानचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल, सचिव डॉक्टर लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष भैयालाल सिंदराम, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटे, सहसचिव कुशनजी घासले, सदस्य डॉक्टर जितेंद्र मेंढे, शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल, नंदकिशोर गौतम तसेच मंदिराचे पुजारी पंडित अयोध्यादास महाराज, किशोर शेंडे, अमोल भारती आणि बघेडा टेढा येथील ग्रामस्थांचे अनन्यसाधारण योगदान राहिले। मंगलाष्टक नारायण बहेकर यांनी केले तर संचालन गणेश गुरुजी यांनी केले। एक नजर इथेही मध्य भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ सूर्यादेव मांडोबाई देवस्थान। दरवर्षी अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी सूर्यादेव मांडोदेवी संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा फुले शाहू आंबेडकर पुरस्कार प्रदान झाला आहे। सर्व धर्म समभाव आणि मानव कल्याणाच्या उद्देशाने हे देवस्थान मध्य भारतातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। मांडोदेवी देवस्थानात दररोज 3 ते 4 हजार भक्त दर्शनासाठी येतात। येथे 50हून अधिक दुकाने आणि हॉटेल्स असल्याने या परिसराचे धार्मिक महत्त्व स्पष्ट होते। प्रतिवर्ष आरोग्य शिबिर, मार्गदर्शन शिबिरे तसेच नियमित विवाह सुविधा उपलब्ध असल्याने ही संस्था सामाजिक न्यायाची सशक्त उदाहरण ठरली आहे। आजपर्यंत हजारो विवाह, त्यातही मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह येथे पार पडले आहेत। तसेच प्राचीन मांडोदेवी मंदिर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे म्हणून प्रसिद्ध आहे। I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here, and I wish I could come back again soon. I came from Nagpur, and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful, and the experience is very good. I really want to come again here.